आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवन परिसरामध्ये 1200 एकरवरती साधुग्राम साकारलं जाणार आहे आणि यासाठी शेकडो झाडं सध्या तोडली जाणार आहेत। देशभरामधल्या साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हे साधुग्राम उभारले जाईल आणि यासाठी काही झाडं ही अडथळा ठरणार असल्याचं महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून समोर येत आहे आणि त्यांनी झाडांवरती चक्क फुल्या मारल्यात। तसंच झाडांच्या खोडावरती नोटीसही चिकटवण्यात आली आहे। पर्यावरण प्रेमींनी याला हरकत घेतली आहे। तपोवन या नावामध्येच वन आहे। रामायण काळामध्ये पंचवटी तपोवन परिसर हा दंडकारण्य म्हणून ओळखला जात असल्यामुळे ही झाडं तोडू नयेत असं इथल्या पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। मात्र आता कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुग्राम परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आपण बघतोय नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नोटीस लावण्यात आलेली आहे। तसंच इथल्या झाडांवर काही फुल्या देखील मारण्यात आलेल्या आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था इथे करावी, साधुग्राम उभारलं जावं, यासाठी इथल्या झाडांची तोडणी करणे, छाडणी करणे, पुनर्रोपण करणे अशा विविध कामांसाठी इथली झाडं आता तोडली जाणार आहेत। आपल्याबरोबर पर्यावरणप्रेमी प्रशांत परदेशी आहेत। काय संशय वाटतो तुम्हाला? ही झाडं तोडली जाऊ नये, एक तर नोटीस लावलेली आहे। 1700 पेक्षाही जास्त संख्या असू शकते। ही झाडं तोडायला नको, कारण तपोवन या नावातच वन आहे। तपोवनाची किंवा कुंभमेळ्याची खरी ओळख काय आहे तर वृक्ष आणि नदी। नदीचं संगोपन कोण करतं तर वृक्ष आणि त्याच्या भोवतालची जी काही परिसंस्था असते पर्यावरणीय, तो गोदावरी नदीचं प्रदूषण वाढेल, तिचं सौंदर्याला बाधा येईल। शहराचं लौकिक जे दंडकारण्य होतं पूर्वी, प्रभू राम या ठिकाणी कुटी करूनच राहिलेले आहेत। तर साधूंची जी काही आवश्यकता आहे त्यांना कुटीमध्ये राहायचं आहे। इथे एवढी पर्याप्त जागा आहे की या ठिकाणी छानशा कुट्या होऊ शकतात। पर्यावरणाला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासनाची आहे। त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो, पर्यावरण प्रेमींचं कसं समाधान होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।